नमस्कार मंडळी. समुद्रात डुबकी मारून खोल खोल गेल्याशिवाय तिथलं रंगीबेरंगी जग दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे हास्य समुद्रात डुबकी मारल्याशिवाय विनोदाचं रंगबिरंगी जग अनुभवता येऊ शकत नाही. चला तर हा भन्नाट अनुभव घेण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एका आईनं केलेल्या थरारक संघर्षाची कहाणी दाखवणारी सोनी मराठीवरील थ्रिलर मालिका तुमची मुलगी काय करते ही रसिकांच्या पसंतीस उतरतीये आणि आज या मालिकेची टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. या मालिकेतील कलाकार आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, हरीश दुधाडे, जुई भागवत, आशिष कुलकर्णी आणि या मालिकेप्रमाणेच अनेक मालिका आणि चित्रपटांच्या दिग्दर्शनातून आपली छाप पाडणारे आणि बार्डो या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे. तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आपली मोना डार्लिंग म्हणजे कल्याणची चुलबुली शिवाली परब निघाली एका रेल्वे प्रवासाला. बघूया तिथे काय घडतंय. जोशी, हा ओ हा ट्रेन मध्ये बसलेलो नाही. ट्रेन निघालेली नाही अजून. हो हा, अच्छा, त्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत त्या का? नाही, त्या नाही आहेत इथे. इथे याच गाडीत आहेत का? नाही, माझ्याकडे नंबर नाही, काही कल्पना नाही. हो, ते ह्याचं लक्षात ठेवा, ड्रायव्हरचं तेवढं पाठवा बरं का. हा, हो, ठेवू का? हा, हो. या मॅडम, या 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 मॅडम. मॅडम, बूम बूम चिकी चिकी बूम बूम. 25, 26 मॅडम. मॅडम, वाव, माय गॉड, माय गॉड, ट्रेन आतून अशी दिसते. I like it. I totally like it. I like it. चला आपण रील बनवूया मॅनेजर. मॅडम, आधी तुम्ही रिअल करा सगळं, बाकीचं पुढे बघू. शट अप. Thank you. रील बनवूया. कम ऑन, लेट्स गो. माझा मोबाईल काढा. मी तुम्हाला सांगते, हे बघा, मी असं आत येणार असं डोअर मधनं. ओके मॅडम. फाईन. भारी अँगल लावा. हा. रेडी. ओ माय गॉड गाईज, ट्रेन आतमधून अशी दिसते. यू नो, माझा पहिला ट्रॅव्हल आहे. माय फर्स्ट ट्रॅव्हल इन ट्रेन. कभी कभी ट्रेन में भी जाना पड़ता है. हैशटैग नो फ्लाइट, हैशटैग बोरिंग इन द फ्लाइट, हैशटैग ओनली ट्रेन, हैशटैग खड़क 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 कट. मॅडम, 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 आणि ह्या सीट आहेत आपल्या. मॅडम, ही तुमची सीट आहे. मी इथे समोर बसतो. हे पहिल्यांदा ट्रेननी ट्रॅव्हल करतायत काय? हॅलो हॅलो अननोन ट्रेनी ट्रॅव्हलर. हॅलो. ॲक्च्युली तुम्ही बरोबर बोललात, मी पहिल्यांदाच ट्रेनने जाते. यू नो, माझ्या फॅमिलीतली मी पहिली मुलगी आहे जी ट्रेनने जाते. ओह माय गॉड, आय एम टू एक्साइटेड. माय ऑल फॅमिली आर फ्लाय ओनली. दे फ्लाय. मॅडम, इथे बस. या या. वेगळं इंग्लिश आहे यांचं. मॅनेजर, स्लीपर द्या माझी. कशाला मॅडम? असं काय करता? तुम्हीच बाहेर म्हणालात ना मला की आतमध्ये जाऊन स्लीपर मध्ये बसायचंय. सो स्लीपर द्या, मी स्लीपर मध्ये बसते. मॅडम, स्लीपर म्हणजे मॅडम ह्यालाच स्लीपर म्हणतात. म्हणजे आपण ह्याच्यावर झोपू शकतो ना सीटवर, म्हणून त्याला स्लीपर म्हणतात. रिअली? दिस इज स्लीपर. आपण झोपू शकतो. ओके, मी चालले झोपायला. कोण कोण येतंय? मॅडम, असं चार चौघात बोलू नका, ते कसं तरी वाटतं. सॉरी. तुम्ही असाल ना इथे शेवटपर्यंत? थांबा. हा, मी आहे. गरज लागेल.
कुठला बर्थ आहे तुमचा? यांचा वाडिया हॉस्पिटलचा बर्थ आहे आणि माझा KEM चा बर्थ आहे. थांबा, तुम्ही कुठे चाललात? या या, असं करू नका. या 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 या, मला माहिती आहे थोडं आहेत. बसा बसा बसा. काय नाही मॅडम, काय नाही, तुम्ही बसा ना मॅडम. काय नाही, त्रास करून घेऊ नका, मी असणार आहे. मॅडम बर्थ म्हणजे बर्थ, हा एक बर्थ, हा पहिला बर्थ, इकडे 3 आहेत, त्याला बर्थ म्हणतात. याला बर्थ म्हणतात? आय लाईक इट, आय टोटली लाईक इट, आय लाईक दॅट इन्व्हेन्शन. नाईस 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 नाईस. हॅलो अननोन ट्रेनी ट्रॅव्हलर, तुम्ही कुठे चाललात? जालन्याला कार्यक्रम आहे माझा एक पुस्तक प्रकाशनाचा ग्रंथालयात. अरे ओ माय गॉड. मॅडम पण अशाच एका कार्यक्रमाला चालल्यात ग्रंथालयात. एक्झॅक्टली. कुठल्या ग्रंथालयात चालल्यात या? ग्रंथ सखा. या एक्झॅक्टली. जालना. व्हॉट? तुम्ही थांबा, जाऊ नाही, नका. मी आहे. हा, जालन्यात एका ग्रंथालयात पुस्तक प्रकाशन सोहळा आहे, तिथे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलेल्या या आहेत. हा हा. मोना मॅडम. मॅनेजर. सॉरी मॅडम, सॉरी. अहो मोना मॅडम नाही, मोना डार्लिंग. या म्हणजे ज्यांचे 4M फॉलोअर्स आहेत, 10,000हून जास्त रील आहेत, 2,000 जास्त लाईक्स आहेत, 10,000 जास्त व्ह्यूज आहेत, अशा मोना डार्लिंग. बॉम बॉम चिकी चिकी बॉम बॉम. That's me. My God. ट्रेन चालू झाली. My God, ट्रेन चालू झाली. वाव. चिक चिक चिक. हॅलो, हा जोशी बोला. हा निघाली, जस्ट निघाली ट्रेन. हो. हा, कोण? पृथ्वी प्रताप? नाही हो, मी नाही बघितलं कधी त्यांना. नाही, अशा नावाच्या माणसांना मी भेटत पण नाही. हा हो, आमच्याच कंपार्टमेंटमध्ये असतील, माहीत नाही. बघा, तुम्ही ट्राय करा. हा, फोन करा त्यांना. हो. हा, बाय. हा मॅनेजर. हा मॅडम. कोण? अहो ते जोशी, ते म्हणतात ज्यांनी ते पुस्तक लिहिलंय ना, ते पण ह्याच कंपार्टमेंटमध्ये आहेत. पण इथेच आहेत ते. हा. अरे त्यांना बोलवा, आपण 5-3-2 खेळू. तुम्ही खेळणार का? हे खेळत असतील तर आपण मेंढीकोट खेळू. टीम. मॅडम मी नाही बघितलं त्या पृथ्वी प्रतापांना, तर मी कसं काय? एक काम करा, त्यांचं नाव नेटवर टाका, लगेच फोटो येईल. नाही, नेटवर नाही सापडणार तुम्हाला ते. तुम्ही ओळखता त्यांना? हा, चांगला ओळखतो. किती मोठा माणूस आहे तो पृथ्वी प्रताप. इतिहासातले दस्तऐवज त्याच्यावर संशोधन करतो तो माणूस. वाव. मग पुरातन काळात घडलेल्या गोष्टी त्यांच्याबद्दल पुस्तकं लिहितो. काव्यसंग्रह आहेत त्याचे, ललित कथा आहेत त्याच्या. नाईस. आणि शिलालेखनावर सुद्धा अभ्यास करतोय तो. महात्मा आहे तो. सो सॅड. त्याला तिथे पण अभ्यास करावा लागतो. कुठे? शिला गेल्यावर. दगड. हा, दगड असतो ना, दगड, त्याच्यावर जे लिहितात ते असतं शिलालेख. त्याचा अभ्यास करतो तो. दगडावर लिहितात त्याला शिलालेख म्हणतात. हो. असे तर मी किती शिलालेख लिहिले. मी माझ्या boyfriend-ला किल्ल्यावर भेटायला जायचे ना, तेव्हा तिकडच्या दगडांवर शिलालेख लिहायचे. घृणास्पद. ऍक्च्युली अर्थ माहितीये? या आउटस्टँडिंग. मी तर ना पाटीलेख पण लिहिलेत. पाटीलेख? माझ्या पाठीवर मी स्वीटू बेबी लिहिलंय. दाखव काय? मला नाही बघायचं. तिकडे घ्या, मला नाही बघायचं. मॅडम, तिच्या पाठीवर काय गोंधवलंय हे बघण्यात मला रस नाहीये. हिला सांगा. सॉरी, माझे हात दगडाखाली आहे, तुम्ही काय करू? मग त्या दगडावर नाचा आणि बोट चेचा. मॅडम तुम्ही बसा. लिव्ह इट. अननोन ट्रेनी. कम ऑन मॅनेजर. सॉरी, बस. स्टँड हिअर. आता मला सांगा तिथे गेल्यावर काय करायचंय. नॉनसेन्स. थँक्यू मॅडम. एकच आपल्याला, हे बघा, हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं प्रकाशन करायचंय. काय नाही, त्याच्यावर अशी रिबीन असेल, ती कापायची आणि ते असं दाखवायचं. एवढंच आहे मॅडम, सिम्पल. हे एवढूसं पुस्तक. एवढंच पुस्तक नाहीये, 310 पानं आहेत ही. आणि ही लिहिण्यासाठी त्या महात्म्याला 7 वर्ष घालवावी लागली होती. नाही ना, पण ह्याची साईज बघा ना, केवढूशी आहे. एवढूशीच साईज आहे. तुम्हाला सांगते, माझ्या घरी ना रोज सकाळी एक पुस्तक येतं. एवढं मोठं असतं आणि त्याची पानं आहे ना, आम्हाला अशी बदलावी लागतात.
फोल्ड होते नाही होते. सी ते पुस्तक आहे ना आम्ही असं फोल्ड करतो आणि फ्रीज हलायला लागला की त्याच्या खाली घालतो. आणि तुम्हाला सांगते माझं अख्खं लहानपण आहे ना त्या पुस्तकावरच गेलंय. आई सांगायची. 1 मिनिट. जांभूळ पिकल्या झाली हा मोर कुणाचा नाचतो? असं नका बोलू. माझ्या मालकीण आहेत त्या. प्लीज असं बोलू नका. बावळट बाई आहे ही. नाही नाही असं नका बोलू प्लीज. अहो काय मी त्यांच्याकडे कामाला आहे ना. मला वेळच्या वेळी पगार देतात, 2 वेळी सुट्टी देतात, आठवड्याला ट्रॅव्हलिंग पण देतात. तर मग कशाला आपण त्यांच्याबद्दल असं बोला ना. अहो तुम्हाला सांगतो काय फार फार तर काय काय म्हणतात त्या माझे जे रील आहेत ते सहन करा तर सेलिंग थोडा काय एवढं. लाचार. लाचार. मॅनेजर हा मॅडम काय हे आईस्क्रीम प्रताप आहेत ना शाळेतच गेले नाहीये. आईस्क्रीम प्रताप नाव नाहीये त्याचं. लोक त्याला इकडे ये असा आवाज नाही देत. ते का चिडतायत? ते माझ्यावर का चिडतायत? नाही तुम्ही का चिडताय सर? तुम्ही नका चिडू. सी ट्रेनी ट्रॅव्हलर मी जस्ट बोलत होते की ते शाळेत नाही गेलेत. उलट पुस्तक लिहिलंय त्यांनी. हा बाप वटवा गुळवता त्याचा. असे लिहायचे सगळे. तुम्ही चिडू नका. मी सांगतो त्यांना. गधडे सरळ कर पुस्तक. तू उलट धरलंयस ते. असं वाचायचं नाही ते असं. Oh my God, I'm so sorry. My bad, I'm so sorry. तुम्ही चिडू नका. तुम्ही बसा. हॉट पुस्तक लिहिलंय हा रायटरने. हो का? अंधारातल्या शेकोटींच्या गोष्टी. असं नाहीये. असं नाहीये. तुम्ही सलग वाचा अंधाराच्या शेकोटीतल्या गोष्टी. ही बोलते तो संदर्भ लागणार नाही. असं नाहीये ते. अच्छा. Oh my God. अक्षर गुळणी प्रुकुसन. अक्षर गुळणी आहे ते? नाही नाही. अक्षर गुळणी आहे ते? नाही हो 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 असं आहे ते? नाही नाही नाही. अशी केली आहे कधी अक्षर गुळणी? नाही तुम्ही नका ना चिडू. तुम्ही का प्रुकुसन आहे ते? मॅडम प्रकाशनाला ही प्रुकुसन वाचते. मॅडम ते अक्षर जुळणीला ही अक्षर गुळणी वाचते. अक्षर जुळणी आणि प्रकाशन असं आहे ते मॅडम. तुम्ही हे करू नका मॅडम. या हा हा. ओ 250 पर डे दिसतोय त्यांचा. तुझ्या बापाला 250 रुपये पर डे माझा त्याचा. तुम्ही चिडू नका. चिडू नका म्हणजे आम्ही त्या पुस्तकाची किंमत आहे ती कळायला नको हिला. हो हो चिल हो. चिल चिल म्हणे. सॉरी मा बॅड. सॉरी तुझंच आहे सगळं बॅड इथे. हरकत. तुम्ही चिडू नका. मला वाटलं होतं. काय काय मला वाटलं होतं. काय मॅडम? दुसऱ्या पानावर लेखक पचतावणार लिहिली आहे बघा. मला वाटलं होतं नॉनसेन्स रायटर. हे काय पचतावना. माय गॉड. माय गॉड. मॅनेजर काय झालं आता इकडे? ट्रेन गेली. ओ ट्रेन गेली. माय गॉड. तिला सांग त्या पानावर जे आहे ते प्रस्तावना. मॅडम ते प्रस्तावना. आय नो नॉनसेन्स. कम हिअर. माय गॉड. ओ मनोगत. मनोगत आहे मॅडम ते. मॅडम ते मनोगत आहे. मनोगत आहे ते. या वाव. रऊप वर्षांपूर्वी खूप एक माणूस गुफेत राहायचा. इंटरेस्टिंग आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. लाईक इट. आय टोटली लाईक इट. गुड. तो कपडे न घालता राहायचा. तो गगन राहायचा. मॅडम नग्न येते. नग्न. नूड. मॅनेजर का
तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी अशा घाणेरड्या पुस्तकाच्या उचकाटनाला जाणार आहे. सी मोना डार्लिंग कधीच बिलो द बेल्ट काम करत नाही. नाही मॅडम. कळलं? मी पुढच्या वेळेस असं झालं तर मी नोकरीवरनं काढून टाकेन. नाही सॉरी मी पुस्तक घाणेरडं आणि फालतू पुस्तक आहे. 1 नंबरचं फालतू पुस्तक आहे. येलो बुक. येलो बुक मी टाकून देतो ते. मी फेकतो. सॉरी मॅडम. सॉरी. सांग कोण मारीन दोघांना. मॅनेजर पुस्तक बिलो द बेल्ट नाहीये. तू बिलो द बेल्ट आहेस. तुझा मॅनेजर बिलो द स्टँडर्ड आहे. नाही. पिवळं पुस्तक वाटलं तुला ते. येल्लो पुस्तक म्हणतेस. मी येतो पृथ्वी प्रताप ज्याने ते पुस्तक लिहिलंय. थोबडवला पाहिजे तुम्हा दोघांना. आय एम सॉरी. मा बॅड आय एम सो सॉरी. मला माहित नव्हतं त्या पुस्तकाचे लेखक तुम्ही आहात विराज जगताप. तुम्ही बसा. सॉरी. सही क्रेझी परफॉर्मन्स होता. सुसाट परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. सगळ्यात आधी अभिजित पवारसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मस्त लिहिलं होतं अभिजित. खूप ट्रिकी होते लिहायला हे स्किट, पण त्यांनी फार सुंदर लिहिलं आणि तुम्ही तिघांनी त्याला पुरेपूर न्याय दिलात. राऊत फॅन्टॅब्युलस. मस्त. ह्या मॅडम हे मला इतकं आवडलं. वा वा वा. आणि तुझं टायमिंग पण ब्रिलियंट. थँक्यू. पीपी सुंदर. यू हॅव अ ब्राईट फ्युचर पीपी. यू मेक अ स्टेटमेंट विदाउट मेकिंग एनी स्टेटमेंट. वा 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 वा. ब्रिलियंट. मजा बहार आली. शिवा तुझ्या मॅडनेसला मॅच्युरिटीची झालर कधी लागली आम्हाला कळूनच दिलं नाहीस. क्या बात. वा शिवा. आय लव्ह यू. फार मजा आली. मस्त कडक. आशिष तुला कशी वाटली आमची मोना डार्लिंग आणि तिची ही सफर? वेडे आहात रे तुम्ही सगळे. हॅट्स ऑफ टू यू. आणि सोमवार ते रविवार बघत राहा. तुमची मुलगी करते काय रात्री, काय करते रात्री 10 वाजता. सॉरी यार, हे बघितल्यानंतर सगळंच विसरायला झालं. पण हॅट्स ऑफ टू यू गाईज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू आशिष. थँक्यू अँड वेल डन अँड कीप इट अप. चौघुले काकांच्या घरी आज पुन्हा एकदा आलाय त्यांच्या सोसायटीतला टपोरी गौऱ्या. बघूया तिथे काय घडतंय. आज चल. काय झालं? पाय दुखताय. कशाला मारायला माकडीण करायची मग? जीव जाईस तोर माकडीण करत होती. हिंदी पिक्चर मिळाला त्याच्यावर तुला. प्रसाद ओकनी तरी घेतला का पिक्चर मध्ये? त्यांनी टीजर दिला, तो फक्त शेअर केलास तू. पुढे काय केलास? काय रे? बरोबर बोलताय. तू कोण आहेस? हा कोण आहे? हा कशाला आलाय? मी. गौऱ्या इथे कशाला आलाय? मी फक्त हिला बोलवलं. तू चल निघ. बाबा ऍक्च्युली गौऱ्या काय बोल ना. अरे ऐक ना. अरे तुझा बाप डोक्यावर पडला यार. मी काय बोलू की उठसूट मला मारतो यार. येणार तुझा बाप जरा डोक्यात. आता कशाला घाबरतोय? हे ठरत नाही का कोणाचं वाक्य आहे ते? नाही. स्क्रिप्ट बघायची का? ए स्क्रिप्ट दे रे. ठरलं कोणाचं वाक्य? ऍक्च्युली ना बाबा हा. गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे. होय. गौऱ्याचं काम आहे माझ्याकडे. हो बाबा. हा बोल गौऱ्या बोल. गौऱ्या बस ना. हा काका बसू इथं. बस. ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. परत एकदा हे वाक्य म्हण. ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. तुला एक लक्षात येते का रे? काय काका? तू जवळ आलास की मराठी भाषा तोंडाला मास्क लावते. आणि हल्ली मास्क पण नाही लावत, सॅनिटायझरनी गुळण्या करते. हे काय वाक्य आहे तुझं? काय म्हणालास? ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. एवढं वाक्य म्हणण्यापेक्षा थुकला असतास तरी इम्पॅक्ट तोच होता मला. असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? काका मला तुम्हाला एक अतिशय चांगली बातमी सांगायची आहे असं म्हणायचं. म्हणतो बरे. ऐकताय ना धनी? आमच्या येथे
शुभ विचार मनात रुंजी घालत आहेत. आम्हास ते आपणा सांगावयाचे आहे, म्हणून इथे आम्ही आलो ना काका. माझी मस्करी नाही, मस्करी नाही केली, मस्करी नाही. एका क्षुल्लक पणसाठी जीव जाईल तुझा. लक्षात आलं तुझ्या कामाचं बोल. गौऱ्या नीट बोल ना, ठरलंय ते बोल ना. अच्छा काका, मी एक अल्बम काढतोय. कुठून? माळ्यावरून? सांगून ठेवतोय. अहो काका, मी एक अल्बम बनवतोय, म्हणजे मला गाणं बनवायचं आहे. हा, त्या गाण्यामध्ये मला चेतनाला ॲज अ हिरोईन म्हणून घ्यायचं आहे. बाबा, गौऱ्याने इतकं सुंदर गाणं लिहिलंय ना बाबा. ऐकव ना गौऱ्या. हा, माझ्या हृदयात कोण बर रुतला, बाबूराव बाबूराव बाबूराव, असा कोपऱ्यात बसून रुसला. बाबूराव बाबूराव बाबूराव, ऐट बघा ह्याची वाघाची छाती, ऐट बघा ह्याची वाघाची छाती, 2 पंचायत जमीन फाडतू या. कोण हाय कोण हाय कोण हाय? म्या बाबूराव बाबूराव बाबूराव, म्या बाबूराव बाबूराव, म्या बाबूराव बाबूराव बाबूराव, म्या बाबूराव बाबूराव बाबूराव, म्या बाबूराव. प्रेक्षक म्हणतील बांबूलाव बांबूलाव बांबूलाव. अरे हे काय गाणं आहे? हे तुला ना फणस ठेवला पाहिजे, फणस, आणि त्यावर बर्थडे बम्स दिला पाहिजे. बाबा, हे गाणं आहे तुझं? बाबूराव बाबू, हे गाणं आहे तुझं? निघ रे, निघ. गरज नाही याची, निघ. गरज नाही. अरे हा, चाल निघाला मी. हा बाय, तुला हिरोईन व्हायचं का नाही? व्हायचंय. ह्या गाण्यामध्ये काम कर. ऍक्टर, मोठे ऍक्टर होशील. कळलं काय? आता घरी बसून असशील, कळलं? मग लोक तुम्हाला विचारतील 10 नंतर तुमची मुलगी करते काय. मग काय सांगशील? हा, मग काय सांगशील? काय सांगू मी? मला माहित नाही. अरे मग का घेतो ऍडिशन? तुला जर माहितच नाही तर ऍडिशन का घेतो? तुमची मुलगी काय करते म्हटलं का सांगाल? सोमवार ते रविवार रात्री 10 नंतर घरी असते. कळलं काय? हे बघ बाळा, तू शांत हो. गौऱ्या, तुला कळत नाहीये, ज्या क्षेत्रात तू तुझं करिअर करणार आहेस त्याची माहिती तुला असली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं मला आहे. माहिती आहे. अरे काय रिएक्शन आहे मला सगळी माहिती आहे. गौऱ्या हळू. तुला सगळी माहिती आहे? हा, म्हणजे संगीत दिग्दर्शक, गीतकार आणि ते अरेंजर वगैरे सगळं माहिती आहे? हो या, माहिती. उत्तम उत्तम सगळं माहित आहेत मला. सगळं माहित आहेत मला. माहिती आहे तुला? माहिती आहे. सगळं माहिती. मुळात ऍटिट्यूड कमी कर. हे जे ओरडलायस ना ते सगळं कमी कर. हा, इकडे बस खाली. बस खाली, बस खाली. बाबा, खाली. मी शांत आहे ना, तू पण खाली बस. ऍक्च्युली काय झालं, तुम्ही नाही बोलात ना चेतनाला म्हणून थोडंसं मी झालो. बस बरं, I'm sorry, I'm sorry. तू अभ्यास केलेला आहेस. मी सगळं मला ह्याचा आनंद झाला. तुला मी कोणताही प्रश्न विचारला तरी तुला उत्तर येऊ शकतं. होय, मला तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, मला उत्तर येऊ शकतं. कुठल्याही संगीतातलं विचार तुला. वेस्टर्न विचारा. वेस्टर्न कुठलं? ह्याला मी वेस्टर्नचं विचारू शकतो. कुठलंही विचार बाबा. वेस्टर्नच विचारा मला, का त्याच्यावर जास्त अभ्यास केलाय मी. अबागे अरे अब नसीब फड़फड़े है मेरा. काय झालं? अब ये तावड़ी में सापड़े आए मेरे. असली स्किट इधर से शुरू होएगा अभी. बाबा, ये मजा है. काय? अब ये दोनों तंगड़ी ऐसा ओढेगा, दोनों हरणिया बाहेर आएगा. ये नाही बाबा. तगडी नका ओढू, मी स्वतः देतो. आता तू स्वतः देतोय. ये पकड लिया. अरे बाबा, ऐका ना. अब आ गया. तर तुला सगळं वेस्टर्न संगीतातलं माहिती आहे. सगळं. आता तुला मी पहिला प्रश्न विचारणार आहे. विचार. ओके, तयार आहेस? रेडी. शाबास. सेक्सोफोन म्हणजे काय? सेक्सोफोन. हा, माहिती असेल ना तुला? वेस्टर्न संगीत. सेक्सोफोन म्हणजे काय? माहिती. सांगतो सेक्सोफोन. हा. हॅलो डार्लिंग. हॅलो. हॅलो. कशी आहेस तू? मी मजेत. मला तुझी खूप आठवण येते. येऊ का भेटायला? मी पण तुला खूप मिस करते. थंडी पण बघ ना किती. बापरे. हा सेक्सोफोन आहे. हेच ना मग. सेक्सोफोन म्हणजे सेक्सी फोन. नाही बाबा. फोनवर सेक्सी आवाजात बोलायचं ह्याला सेक्सोफोन म्हणतात. हेच आहे ना. हा,
चुरा लिया याला फोन म्हणतात. हा लक्षात आला तुझ्या? अरे हे नका ना, जरा कठीण विचारा ना. हे लय सोपं आहे हो. हो बाबा. नाही, कठीण विचारला मला, कठीण. अच्छा म्हणजे तू कठीणचा अभ्यास जास्त केलेला आहे. हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. युकिलेले म्हणजे काय? कठीण विचारू ना. युकिलेले म्हणजे काय? मला सकुलेले माहिती आहे. सकुलेले माहिती आहे याला? सकुलेले माहिती आहे याला? हा सकुलेले माहिती आहे याला? बस खाली बस. बस खाली बस. नको ना बाबा. बस खाली. अरे काय झालं, तुम्ही समोर आले की मला जरा प्रॉब्लेम होतो. मला सगळं माहिती आहे, मी सगळं पाठ करून आलोय. हा बरं ठीक आहे. जाज म्हणजे काय? सासू जे सुनीला देते ते. अरे तो जाच. सासू सुनेला देते तो जाच. चल आता मला सांग साल्सा म्हणजे काय? अरे इसका कैसा मारू. साल्सा साल्सा म्हणजे मला माहिती. तुम्ही जरा साल्साची माहिती दे. हो, मला माहिती आहे. आणि 7-8 ओळी नको माहिती देऊ. नाही. एक ओळ माहिती दे. साल्सा बद्दल एक ओळीत माहिती दे. देतो. माझा जन्म 1998 सालचा. हमरे को तुमरे को मारने का है आज तुमरे को. इसको कैसा मारू, इसको कैसा मारू, इसको कैसा. माकडीन करायचे आता तुला बघतो. माकडीन करायचे तुला आता बघतो मी तुला. अरे तुला कळत कसं नाहीये, जी गोष्ट तुला आयुष्यात जमत नाही ती करू नकोस. तुझ्याकडे ना मच्छर मारायची रॅकेट आहे आणि तुला व्हायचंय भरती सैन्यात. पॉसिबल नाहीये ते बाळा. मला पाठ आहे. एवढं सोपं नसतं ते, कळलं का तुला? अरे संगीतकार आहेत, मोठमोठे गीतकार आहेत, त्यांच्या मागे अथक परिश्रम असतात. एवढं सोपं झाडावरून पडलेलं नाही ते. सैगल नाव ऐकलंयस? हा, इंडियन क्रिकेट टीमचा ओपनर. काय झालं? अरे तो सेहवाग रे. अरे सैगल ह्याला आलेलं नाही. सैगल याला आलेलं नाहीये. मन्नाडे. मला माहित आहे. तुम्ही अंगावर येऊ नका. मला माहित आहे. मला माहित आहे. सॅटर्डे संडे मन्नाडे. सॅटर्डे संडे मन्नाडे. सॅटर्डे संडे मन्नाडे. इथं बस. सॅटर्डे संडे मन्नाडे. फार बेसिक गोष्टी याला माहित नाहीत. जा बाबा ऐक. तू खरंच जा. मी थकलो आता. खरंच तू जा. काही नाही. मला जेवढी माहिती आहे ना त्याची 10% जरी माहिती तुला असेल ना तरी मी हिला पाठवेन तुझ्या बरोबर. तेवढी तुला नाहीये. निघ. तुम्हाला माहिती आहे? हो खरं माहिती आहे. माहिती आहे मला. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. तू मला विचारणार? हा म्हणजे 2 प्रश्न विचारतो. विचार. हा, कोतडपाना. काय? कोतडपाना शब्द काय सांगा? असा शब्द आहे? हा, गाण्यामध्ये आहे. तेलुगू किंवा मल्याळम गाणं असेल. हिंदी गाण्यामध्ये आहे. कुठलं गाणं आहे? कुठलं शब्द, कुठलं गाणं कुठलं? ऐका आता, कान देऊ नका. बरोबर आहे. अरे ते कोतडपाना नाही आहे रे. कोतडपाना असं आहे ते. 2 वेगळे शब्द आहेत. मी ऐकलंय कोतडपाना असंच आहे ते. अरे कोतडपाना नाहीये ते. बाबा माझा अभ्यास आहे. दुसरा प्रश्न विचारतो. दुसरा, रिवर्ना म्हणजे काय? रिवर्ना आपण शब्द गाण्यामध्ये आहे. काय हाय ना, सोपं एकदम. काय सांग ना. आपला थोडा बहुत अभ्यास आहे आपला बी. अरे तो रिवर्ना नाही अरे. कह दो के तुम हो मेरी वरना असे 2 वेगळे शब्द आहेत ते. नाही पण ऐकताना ते असंच आहे ना, सलगच आहे. अरे नाही मध्ये गॅप आहे ती. नाहीये बाबा अरे ती gap. नाही दिली. काय तो गीतकारांनी गॅप नाही दिली. त्याला काय सांगीतिक लिबर्टी म्हणतात. ती त्यांनी घेतली लिबर्टी, आम्ही खातो ती माती. आम्ही पण हा. अरे तसं नाहीये बाळा. ऐक माझं. काय? असंच आहे. आता तुला वाटतंय चल ठीक आहे. हा. तू पण मला प्रश्न विचारत, मला आले नाहीत. आता शेवटचे 2 प्रश्न विचारणार. हा. ते जर तुला आले प्रश्नांची उत्तर हिला घेऊन जा. जुन्या कुठल्याही गीतकारांची नावं मला सांग. हा सांगतो. 2 नावं सांग. गाणे देतात ते ना? गाणे ज्यांनी गाणी लिहिली आहेत. जुनी पाहिजे तर पण सांग. चल. एक इंडोर.
आणि दुसरे हसत शेवपुरी. इंदीवर आणि हसरत जयपुरीला तू हा इंडोर आणि हसत शेवपुरी म्हणतो. तुझी लाई निघ. हेच आहे ना. मी थकलो. ऐक ना बाबा, हे मी तुला मारूनच थकलो. आम्हाला येते नाही. ऐक ऐक, तू हरवलंस मला बाबा. तुझं अज्ञान आहे ना, मला हरवून गेलं. जा तुझा, तुला जिथे करिअर करायचंय तिथे जा. खरंच सांगतो मी थकलो आता. चेतना, मी माफी मागतो याची. फक्त एवढंच सांगतो रे, संगीत क्षेत्र आहे की नाही त्याची माहिती घे. अरे भारतीय संगीत आहे ना, ते एखाद्या सागरासारखं असतं. त्याचा जेवढा अभ्यास करशील ना तेवढा कमीच आहे. आपण त्यातलं तुला एखादा मोती बनायचं असेल ना, किंवा एखादा थेंब बनायचं असेल तर सर्व हिऱ्यांची ना माहिती गोळा करणं फार गरजेचं आहे. अरे आपले पंडित भीमसेन जोशी, खळे काका, बाबूजी, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, RD बर्मन, SD बर्मन, यापासून ते आत्ताचे AR रहमान, अजय अतुल, गेल्या बाजार अमीर हडकर, या सगळ्यांचा अभ्यास करणं तुला फार गरजेचं आहे. हा तू अभ्यास केलास ना, तुला कळेल त्या सगळ्या सागरात तू कुठे उभा आहेस ते. आणि हे सगळं कर. आणि एक गोष्ट कर, लता दीदी ऐक. एवढंच ऐक. ते नाही ऐकलंस ना तर हा तुझा जो हे वर्तुळ आहे ना सगळं संगीताचं, ते आयुष्यभर अपूर्ण राहील. म्हणजे सागराला कशा लाटा आवश्यक असतात, तशा या संगीत सागराला लता आवश्यक आहे. वा, लता दीदींचा आवाज आहे ना, तो आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग नाही झालाय, तो आमचा अवयव झालाय. तुम्ही कापू नाही शकत आमच्यापासून त्याला. अरे आमचा तर दिवस सुरू होतो लता दीदींच्या भूपाळीने आणि संपतो लता दीदींच्याच भैरवीने. कळलं का? आज माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, हे घर आहे. उद्या कदाचित काहीच नसेल माझ्याकडे, पण शेवटच्या क्षणापर्यंत 2 गोष्टी माझ्याकडे असतील, माझ्या कुडीतला श्वास आणि लता दीदींचा स्वर. तो कोणीच माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. तुला एक लिंक पाठवतो. लता दीदींची गाणी आहेत, तुला मिळेल. 30,000 गाणी आहेत. सगळे नको ऐकूस, 4-5 गाणी ऐक, तुला तुझी लायकी कळेल. जा बाळा जा, घ्या, खरंच जा. चेतना, तुझा बाप लय सेंटी झाला. जातो मी, जातो सर. काका, एक विचारायचं होतं. बोल. गंगूबाई हंगल खूप मोठ्या गायिका होत्या ना हो? अरे क्या बात आहे. हो ना? केवढं वेगळं नाव काढलंस तू. अरे तुझ्या तोंडी एवढं मोठं नाव आलं. आणि मुळात त्या गंगूबाई हंगल नाही आहेत, गंगूबाई हनगल आहेत. अरे कर्नाटकी संगीतातलं फार मोठं नाव गंगूबाई हनगल. किराणा घराण्याची गायकी होती त्यांची. हे नाव तुझ्याकडून येणं, खूप खूप आभार तुझे. काका, गंगूबाई हंगल म्हणजे एके हंगल यांची बहीण का हो? वा दादा, वा वा. तू याला मारून मारून थकलास, आम्ही हसून हसून थकलो. मस्त मस्त. सई. हे समीर चौगुले यातल्या लेखकासाठी आहे. हॅवॉक परफॉर्मन्स होता माझा. म्हणजे मला श्वास घेता येत नव्हता, एवढी हसली आहे मी. चेतू फार मस्त. गौऱ्या ब्रिलियंट ॲज युजल, फारच अमेझिंग. समीरदा, तू एक अत्यंत प्रतिभावंत लेखक आहेस आणि तुझ्या लेखणीतून जेव्हा उतरतात शब्द तेव्हा आमचे विचार श्रीमंत होतात. असा लेखक आहेस तू. वा वा वा. खूप सुंदर. प्रसादा. अफलातून अफलातून. सम्या, आय कांट कंट्रोल माय सेल्फ. मला एक मी म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतो. माझी तेवढी योग्यता नाही आहे हे स्टेटमेंट करायची, पण मला राहवत नाही आहे. विनोदाला अभिजात विनोदाचा दर्जा देण्यामागे इथून पुढच्या 15 वर्षात ज्या ज्या लेखकांची नावं घेतली जातील त्यात तुझं पहिल्या 5 नाव असायला हवं. क्या बात, क्या बात दादा. तू तुझ्या लेखणीतून वाटेल ते मांडू शकतोस, पण विनोदाच्या एका वाटेवरनं पुढे गेल्यानंतर जो अत्यंत आपल्या इथल्या प्रत्येकाचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे लताबाईंचा, तो विषय ज्या पद्धतीने तू आणलास त्याला सॅल्यूट आहे. सॅल्यूट.
सचिन सर, दोन्ही सचिन सरांचे आभार. त्यांची वा, आयडिया होती. वा. आणि त्यामुळे या प्रहसनानंतर लताबाईंबद्दलचे विचार मांडले जाणं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर जगभरापर्यंत या माध्यमातून पोचवणं, याला एक वेगळा सेन्स लागतो. याला एक काय म्हणूया, एक दैवी टच लागतो, एक डायरेक्ट कनेक्शन लागतं. जे संगीताबद्दल अजय अतुलचं आहे ते विनोदाबद्दल तुझं आहे असं मला वारंवार वाटायला लागलं. फॅन्टॅस्टिक. फार मजा येते तुमच्या दोघांचं, तुमच्या तिघांचंही कॉम्बिनेशन बघायला. फॅन्टॅस्टिक. खूप बरं वाटलं, खूप मजा आली. थँक्यू सर. मंडळी, आई आणि बायको यांच्यात पिचलेला बाबू आज पुन्हा एकदा प्रयत्न करतोय त्यांची भांडणं मिटवण्याचा. बघूया तिथे काय घडतंय. 3 दिवस झाले घरात भांडणं चालू आहे. 3 दिवस. भांडणाचं कारण काय? झाडू मारणं. हे काय कारण आहे का यार प्रसाद दादा? वात आलाय, कंटाळा आलाय, काय करू कळत नाही. शेवटी माझा एक परम मित्र माझ्या मदतीला धावून आला आणि त्याने मला एक आयडिया दिली आहे. काय करू सुचत नाही आहे. दांडेकर, माझं ऐक. तू एक काम कर. तुला आईच्या आणि बायकोच्या जाचातून सुटायचं आहे ना, दारू पी. दारू पी आणि तमाशे कर. जेव्हा त्यांना कळेल ना की आपल्यामुळे आपलं निर्व्यसनी पोरग दारू प्यायला लागलंय, एकदम सरळ होतील ते. माझं बघ, मी पण तेच करतो. लग्न झालंय तुझं? नाही. जाचातून तू नुसते तमाशे करतोस. काय यार. अरे पण गौऱ्या, मेन प्रॉब्लेम हा आहे की आमच्या खांडेकर घराण्यात कोणी दारू पित नाही यार. काय सांगतो? नाहीच पित. मग एक काम कर, फक्त नाटक कर. हा, खोटं खोटं नाटक कर. दारू प्यायला असं नाटक कर, तमाशा कर. सुतासारखे सरळ होतील. कळलं? माझं ऐक, फायद्यात राहशील. ठीक आहे, येतो. चल, ऑल द बेस्ट. निघालास? हा, विषय क्लिअर झाला. थांबून काय करू. भावा, एक गोष्ट लक्षात ठेव. गौरव मोरेला जास्त फुटेज घ्यायला अजिबात आवडत नाही. तर एकंदरीत असं आहे, ह्यात दारू नाही आहे, कोल्ड्रिंक आहे. कोल्ड्रिंक. आज शराबीचा शोच लावतो बघ. 26, 27. हॅलो. अगं नाही, मस्त झाला ग हळदी कुंकू. खूप छान झाला. आणि काय मस्त वाण दिलेस वनिता. हो हो हो, खूपच मस्त. सेफ्टी पिना किती उपयोगाचे असतात अगं. सेफ्टी पिना दिल्यास म्हणजे खरंच खूप फायद्याचे आहे. अगं नव्हत्याच ग माझ्याकडे. चल ठेवते. आलीस? ये आलीस का? हळदी कुंकू करून आलीस? उबलूस पीस मिळालं का? उबलूस ब्लाऊज पीस मिळालं? हे काय करतोस? काय करतो? काय चाललंय? काय चाललंय तुमचं? दारू पितोय. हो, कशाला? दारू कधीपासून सुरू केली तुम्ही? यू आर राईट माय बेटर ऑफ. चला, बेटर ऑफची बटर ऑफ झाली आहेस आता. फुकले इथे 2 जिरा बटर घेऊन फिरते सगळीकडे. तुम्ही माझ्याशी हे कधीपासून सुरू केलं तुम्ही? ओ नका, सोडा ती दारू. सोडा ती दारू. आई, आई. काय 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 नव्हे काय झालं? तुमचा बाबू दारू पितो. आम्हा पिऊन दे ना दारू. बाबू 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 काय करतो बाबू? बाबू बाबू कशाला घोड्याचं मूत पितो बाबू? अरे आपल्या खानदारी कोणी दारू प्यायला नाही बाबू. पिऊ नको बाबू. बाबू रे, दारू नको पिऊ बाबू. दारू नको पिऊ. आम्ही भांडणार नाही. काट्यात गेला बाबू. बाबू बाबूच्या नानाची टांग. बाबू, हे बाबू 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 बोलायचं ना. बाबू 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 लावलं नुसतं. मी मरतो आता. तुला तुम्ही चेचिन मारण. चेचिन बाबू नाही. हात उचलला माझ्यावर. आई नाही बाबू, आपल्या खानदारी कोणी बाईवर हात उगारला नाही बाबू. तू इकडे माय पाय चेप. पाय चेप. पाय चेप. ए तू बालनाट्यातली मदर इंडिया. बाबू डोकं चेप. डोकं चेप. तुमच्यामुळे मी दारू पितोय. भांडणं 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 भांडणं, नुच्ची भांडणं, नुच्ची भांडणं. बाबू वैताग आणलाय नुच्चा मला. बाबू, ए बाबू, तुला नगभर चाय आणू बाबू? तुम्हाला थोडा लिंबू सरबत आणू का? मी जरा बरं वाटेल. हा, पण आणू बाबू, पण आणू. कॉफी आणू का? तुझ्या बापाने दारू रुपये आलेले कसं ना. बरं वाटतं. मी दारू पितो, मरतो.
माझी लिव्हर किडनी गर्भाशय पित्ताशय सगळं फोडून घेतो. नाही ऐका ना, मी पाया पडते तुमच्या. मी बघ स्वतःला मी मारून घेते. नाही तुला तर तू मारायच्याच लायकीची सॉरी, माझं चुकलं, मी नाही ही माझी बोबडी बाळी आई, ही भोळी भोळी बाबडी आई. लगेच तोंड नको करू भोळी सारखं. काय करत होती? त्या दिवशी साडीला इस्त्री करत होती, मागून स्विच बंद केलास, 2.5 तास साडीला इस्त्री अरे बाबू, एक पण सुरकुती हटली नाही माहिती आहे. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हटवा आधी बोलताय. काय करायचं? एक सेकंड. यू मी नाही. सिटिंग नोज वाईफ, सिटिंग नोज, बसक्या नाकाची बायको. तर गप्पच बस. मी आता काय करणार? मी दुसरी बायको करतो, दुसरा संसार टाकतो. हा बाबू, बरोबर आहे. आपण दुसरी बायको आणू बाबू. तू तर गप्पच बस ग. मी दुसरी बायको आणतो, दुसरी आई आणतो आणि माझा तिसरा संसार करतो. विषय नाही, मला नाही करायचं. नाही बाबू, असं वागू नको बाबू. दारू पिऊ नको बाई. माझा संसार रस्त्यावर येणार आहे. हे दारू पितायत म्हटल्यावर सगळं उद्ध्वस्त होणार. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. माझं ऐका, या बाईमुळे तुम्ही दारू प्यायला लागलात ना. या बाईच्या दाचाला कंटाळून आपण एक काम करू. आपण दोघं सुद्धा दारू पिऊ आणि संपवून टाकू आपलं आयुष्य. मी सुद्धा दारू पिते. काय करते? वेडी आहेस का तू? काय करते तू यार? येडी आहेस का तू? हे बघ, अरे तू कशाला पितेस दारू? तू नको पिऊस दारू. मी काय सांग? अरे पिऊ दे, माझ्यामुळे होतं ना. पिऊ दे, मी पण पिलं, मी पण संपू दे ना. संपू दे. पिऊन सॉरी. ऍक्च्युली आता झालं ओपन कोल्ड्रिंक आहे ते. गौरवने मला आयडिया दिली. मला असं करायचं नव्हतं. आई मी असं खोटं बोललो. मी खरंच काय असं मला काही कशा खांडेकर यार, मला थोडं गरगरतंय रे. एक अशी का थोडं गरगरायला लागलं रे. अरे कोल्ड्रिंक आहे अशी का बोलतेस तू? स्ट्रॉंग आहे रे जरा. काय स्ट्रॉंग आहे? स्ट्रॉंग आहे. काय अरे यार, सॉरी विशाखे बोलले. सॉरी. अरे सॉरी सुसबाई. सुसबाई, मला लागली यार. एक मिनिट. त्यात काही नाहीच आहे. काय लागेल तुम्हाला? दारू चढली. ऐका, अरे ह्याच्यात काहीच नाहीये. तुम्हाला उगाच बाबू लसूण. बाबू कसला लसूण? बाबू लसूण ना. लिसन म्हणतात का? लसूण. बाबू लसूण. लिसनला लसूण करते. बाबू हे का करते? बाबू लसूण. बाबू, हे कोल्ड्रिंक आहे, ह्याच्यात काही नाहीये. कळलं? उगाच चढते तुम्हाला. हा कोण आहे? हा अगं आई, बाबू ना मी तुझा. बाबू बाबू दारूच आहे बाबू. हे बघा, मुळात ही दारू नाहीये. आणि जरी दारू असली तरी पहिल्या पेगला एवढी नाही चढत. तुमचं डिटेलिंग थोडं चुकतंय. बेवडे माझ्या घरावर मोर्चा आणतील पहिल्या पेगला एवढी म्हटल्यावर. ह्याच्यात काहीच नाहीये. हे बघ, हे बघ. अरे संपले. अरे काहीच नाहीये. तू माझा गॅप संपवला. काहीच नाही. 1 मिनिट थांब. काय करतो? दारू संपली. काय करायचं? नाही ऐका. चल चप्पल घाल. चल. कुठे जाताय? चल आपण बार मध्ये जाऊ. चल. आई बाहेर सोसायटीवर. रामू चाचा. कुठला रामू चाचा? तू आहे ना सगळं घर स्वस्त करून ठेव. अरे बाहेर सोमडे, तुझ्या आईचा वाह, आज कहानी में ट्विस्ट था और वो बहुत ही बढ़िया था. मजा आली. प्रसाद दा. सुंदर. 2 क्वार्टर असताना सुद्धा फुल खंब्या इतका अप्रतिम परफॉर्मन्स. या प्रहसनानंतर मी एक शिकलो की गौरवचा सल्ला घ्यायचा नाही. पण गौरवच्या टी शर्टवर जे लिहिलं आहे ते मात्र आपण घ्यायला हवं. त्याच्या टी शर्टवर असं लिहिलं होतं, पॉझिटिव्ह, पेशंट आणि पर्सिस्टंट. तर 2 वर्षाचा हा जो अत्यंत बिकट काळ आपण घालवला त्याच्यात अनेक जण पॉझिटिव्ह होते. पॉझिटिव्ह झाल्यामुळे ते पेशंटही झाले होते. पण
आपण त्यांना जे मनोरंजन पर्सिस्टंटली देतोय त्यामुळे ते लवकरात लवकर क्युअरही होत होते, बरी होत. आणि त्याच्यामध्ये या अशा अनेक सिरीजचा सहभाग होता. वन ऑफ द बेस्ट सिरीज वी हॅव, बाबूवाली. वंडरफुल. मधुराताई, तू किती एन्जॉय केलास हा परफॉर्मन्स? मला नेहमी असं वाटतं की गाणारे जे असतात त्यांचा मला हेवा वाटतो आणि या ताकदीने जे हसवू शकतात त्यांचाही मला हेवा वाटतो, कारण ते सोपं नसतं. आणि तुम्ही अनेक वर्ष अनेक वेगवेगळे स्किट्स करून तुम्ही सातत्याने हे करताय, त्यामुळे खरंच मजा येते, धमाल येते. प्रसाद आणि सईचंही मला कौतुक करायचं आहे की तिथे बसून हसणं, कौतुक करणं हे सुद्धा ते सातत्याने करतायत, त्यामुळे त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. आणि हे काय, तुम्ही सगळेजण सॉलिड आहात यार, म्हणजे शब्दात कौतुक करण्याच्या पलीकडे गेलायत तुम्ही सगळेच. आणि हां, तुमची मुलगी काय करते सोमवार ते रविवार रात्री 10 वाजता आपल्या सोनी मराठीवर पाहायला विसरू नका आणि आमचंही कौतुक करायला चुकू नका. वा ताई वा, थँक्यू सो मच गाईज. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुमची मुलगी काय करतेची टीम उद्या देखील आपल्याबरोबर असणार आहे, तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.